मंडळी, आज आपण मशरूम मसाला केलेला आहे. चवीला एकदम उत्कृष्ट आणि फक्त 2 स्टेपमध्ये बिना झंझट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. बघा किती सुरेख झालेलं आहे. काही पदार्थ असतात ना, जे आपल्याला वाटतात कसं केलं असेल किंवा हे फक्त हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरच छान लागत असतील. त्यातलाच हा एक प्रकार. रेसिपी खूप सोपी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. मशरूमला अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये थोडीफार मातीचं प्रमाण असू शकते. ती स्वच्छ केल्यावर त्याचे साल काढून घ्यायची आहे, त्यामुळे ते अजून क्लीन होऊन जाईल. हे तुम्ही हाताने पण करू शकता ही प्रोसेस, किंवा तुम्ही चाकूचाही यूज करू शकता. दोन्ही प्रोसेसमध्ये तुम्हाला जी सोपी पडेल ती प्रोसेस तुम्ही वापरू शकता. मशरूम स्वच्छ करून त्याचे साल काढल्यावर त्याचे बारीक कट करून घ्यायचे आहे. मी या प्रकारे लांब लांब केले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने मशरूमचे शेप ठेवू शकता. मग ते सगळं कट झाल्यावर त्याला प्रॉपर मॅरिनेट करायचं आहे. खूप बेसिक मसाले मी वापरले आहे. लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, हळद आणि मीठ हे सगळं वापरून त्याला छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. काजू भिजवून घेतलेले आहे, मिरची लांब चिरलेली आहे. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये जो आपण मॅरिनेट केलेला मशरूम आहे तो छान परतवून घ्यायचा आहे. मशरूम परतवून झाल्यावर थोड्या वेळाने त्याला एक झाकण टाकून वाफ पडू द्यायची आहे. मशरूममध्ये वरचं कुठलंही पाणी टाकायची कसलीही गरज नाही, कारण ते अगदी 5 ते 10 मिनटामध्ये शिजून जाते आणि त्याचं स्वतःचं एक पाणी सुटत असते. ठीक आहे. आणि मशरूमला वाफ पडतपर्यंत साईडला एक पेस्ट रेडी करून घ्यायची आहे. मिक्सर जारमध्ये टोमॅटो, काजू आणि लसूण टाकून त्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मशरूम आपला झालेला आहे, शिजलेला आहे. त्याला एक बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मग पॅनमध्ये तेल गरम करून परत आपल्याला तडका रेडी करायचा आहे. पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं आहे. तुम्ही स्किप करू शकता. आणि काही बेसिक खडे मसाले, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक कांदा टाकला आहे. सगळं छान फ्राय करून, खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. जेव्हा कांदा गोल्डन ब्राऊन होऊन जाईल त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपण जी पेस्ट रेडी केली आहे ती पेस्ट टाकायची आहे. हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी वाफ पडायला ठेवायचं आहे. जेव्हा सगळं छान शिजलेलं असेल, तेल वरती आले असेल, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे. मग आपण फ्राय केलेला जो मशरूम आहे तो टाकून भाजी सर्व करायची आहे. कोथिंबीरने गार्निश करून. खूप टेस्टी होते, खूप यम्मी लागते. भाजी तुम्हाला नक्की आवडेल. अगदी पनीरच्या भाजीपेक्षा सोपी ही रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ही तुम्ही कशासोबतही अगदी खाऊ शकता. 5 मिनटात झटपट बनणारी ही रेसिपी मी तर चपातीसोबत एन्जॉय केलेली आहे. तुम्ही फुलके करा, पराठे करा, काहीही करा, पण रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी खूप टेस्टी बनते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.